नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यात मुसळधार पावसासाठी वातावरण सक्रिय झालेले आहे. काही भागात मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाची शक्यता देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. आता सविस्तर अपडेट पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. जे शेतकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना पुढील येणारा हवामान अंदाजाचा महत्त्वाचा व्हिडिओ पाहायला मिळेल. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अहिल्यादेवीनगर, अलगोटी, शिरोर, मंचर खूप मुसळधार पावसासाठी वातावरण सक्रिय होणार आहे. पुढील 1 ते 2 तासात तीव्रता आणखीन वाढत जाणार आहे. पावसाचा जोर जास्त आपल्याला पाहायला मिळू शकतो. मंचर, जुन्नर, गोरेगाव, राहुरी, खोडेगाव, पाथर्डी, भागुर्दीपर्यंत आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे. पेटण, गंगापूर, श्रीरामपूर, संगमनेर मध्यम ते जोरदार अशी हजेरी पावसाची लागेल. यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचं स्वरूप पाहायला मिळणार आहे. येवला, तालवेड, मनमाड, निफाड, नाशिकपर्यंत पावसाची आगेकूच आहे. सिन्नरपर्यंत चांगलं वातावरण सक्रियता दाखवेल. चाळीसगावचा बराच भाग येईल. होरपडा, मालेगाव, सटाणा, धुळे, साक्रीचा भाग असेल या भागापर्यंत. नंदुरबारचे पश्चिमेकडील भाग असतील, दक्षिणेकडील भाग असतील या भागात देखील पावसाचा जोर आज वाढणार आहे. पुढील काही तासात पावसाची तीव्रता वाढत जाईल. तसेच जळगावचा भाग असेल, सेंदवा, शिरपूर, अकोट, अचलपूर, अकोलाचा भाग असेल, कारंजा, यवतमाळपर्यंत पावसाळी वातावरण राहील. बीड जिल्हा असेल, बीड, लातूर, धाराशिव, नांदेडपर्यंत पावसाचं वातावरण चांगलं राहणार आहे. तुरळक ठिकाणी पाऊस राहील परंतु जोरदार राहील. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात देखील जोरदार पावसाचं आगमन होणार आहे. अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगावमध्ये देखील पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाहायला मिळेल. अकोट, अचलपूर, धरणीचा भाग असेल, आर्वी, वर्धा, नागपूरपर्यंत वातावरण चांगलं राहील. यवतमाळचा भाग असेल, नांदेडचा बराच, परभणीचा बराच भाग आज पाऊस घेऊन टाकणार आहे. जोरदार पावसाचं आगमन राहील. हे देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या. यामध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात राहणार आहे. जनावरांना योग्य त्या ठिकाणी बांधा जेणेकरून कोणतीही हानी होणार नाही. हे देखील शेतकरी मित्रांनी लक्षात घेणं गरजेचं राहील. पुढील काही तासातच पावसाचा जोर देखील आता वाढत जाईल. तसेच आता सध्या स्थितीला सॅटेलाइटनुसार पाहायला गेलं तर ढग पाहू शकता तुम्ही. लातूर जिल्ह्याच्या जवळ आता ढगांची गर्दी वाढू लागलेली आहे. जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. नांदेडकडे देखील, पुसद, छत्रपती संभाजीनगर जवळ देखील अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. तर पुढील अपडेट लवकरच घेऊन येत आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका. धन्यवाद.